वा 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 वा, आत्ता तर खरी सुरुवात आहे बघ चंदे. पुढं पुढं तर असं ताप होणार आहे की नाही त्या मास्तरनीच्या डोसक्याला. बस म्हणाव बोंबलत आता. काय ग अजून कोणाकोणाच नाही माहिती आहे? अहो ते म्हातारीला, अहो मी फोनवर बोलत असताना कधी माझ्या मागं उभं राहिली आणि समजा ऐकलं तेच कळलं नाही. ऐकल्या ऐकल्या पळाले की शेताव. होय, म्हातारी बी ना लय जोर आहे बघ हिच्या अंगात. स्वतःची दुखणी सहन होईना तिला आणि आता काय मास्तरनीची सेवा करणार आहे होय? कुठनं जोर येतो ग हिच्या अंगामध्ये? आमची नाही कधी काळजी केली हिने. अहो ताईसाब, तुम्हाला कधी चक्कर येतच नाही. अहो तुम्ही तर अख्ख्या दुनियेला चक्कर आणणाऱ्यातल्या हायसा. पर ते नाही ताईसाब, मला सांगा ते मास्तरनीच्या आईनं मास्तरनीला शेताव सोडलंच कसं? आता तू म्हणते सर एकदा विचारूया काय? होय. हॅलो, हा नंदिता गायकवाड बोलतोय आम्ही. हा बोला. अहो काय हे, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं नव्ह, पण तुम्ही काय ऐकलं नाही सा आमचं. आता केवढ्यात पडणार हे? का काय झालं? अहो आमच्या जाऊबाईसनी चक्कर आली, चक्कर. कधी? अहो आत्ताच आमच्यापर्यंत बातमी आल्या बघा. आम्हाला तर लई भीती वाटायला लागल्या. पण असं अचानक काय झालं? अहो अचानक काही नसतंय शेतावर. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं नव्ह, शेतात काय काय असतंय ते साप, इंचू, इंगळी. अहो झोपेतच काहीतरी चावला असणार बघा, कवा पाणी बादलं असणार. आत्ता कुठे आहे अंजली? कुठं म्हणजे शेतावरच असणार त्या. हे बघा आम्हासनी आमच्या जाऊबाईंची लई काळजी वाटत्या, म्हणून आम्ही तुम्हाला फोन करून सांगितलं. आता तुम्हाला तुमची पोरगी नीट पाहिजे नव्ह. नाही कसं आहे, आमच्या राणा भाऊजींना असली काही सवय नाही. लई लाडात वाढलेत आमचा राणा भाऊजी. समध्या गोष्टी हातात देतात गोदाक्का. काळजी बिळजी घेणं जमायचं नाही त्यासनी. तेव्हा तुम्ही बघा आता काय करायचं ते. बरं आम्हासनी काही कळलं तर आम्ही फोन करून सांगू परत. ठेवू आता? हो. चंदे, आता ही मास्तरीन बाई कायमचीच माहेरला जात्या का नाही बघच. अडाणी राणा भाऊजींना काय तिची काळजी घेणं जमणार नाही, आणि आपल्या आजारी पुरीला असं शेतात ठेवणं तिच्या आईला काय जमणार नाही. तू एक काम कर, स्वयंपाक घरात जा आणि मस्तपैकी खिचडी बनवाय सांग जा. पर कशाला? आज काय तुमचा खिचडी खायचा मूड आहे काय? कसं फोल्टी डोस काय का नाही तुझं? आजारी पडल्यावर खिचडी खात्यात. आपण बी जाऊ की खिचडी घेऊन मीठ चोळाय. जर जेवढं सांगितलं तेवढं कर जा. होय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.